हा, आवाज येतोय? हो हो. हॅलो, आता येतं का आवाज? येस, येस, येस. ओके. ओके, 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 ओके. आर्या, आज आपण हा इंस्टाग्राम लाईव्ह करणार आहोत तुझ्यासोबत. हो बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं की आपण एक फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग हो. या विषयावर आपल्याला इंस्टाग्राम लाईव्ह करायचं आहे. तर तू फार कमी वयामध्ये पॉवर लिफ्टिंग या फील्डमध्ये आली आणि IFSA हम्म. म्हणजे पारद परुळेकर सर यांची जी फिटनेस अकॅडमी, तर त्या अकॅडमीची तू फार कमी वयाची विद्यार्थिनी आहे. हो तर एक अकॅडमीसाठी अभिमानाची गोष्ट आहेच, पण तुझ्या आई वडिलांसाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. तर हो. तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी या फिटनेसशी संबंधित जाणून घ्यायच्या आहेत की ओके. या तुझ्या कमी वयात सुद्धा तुला बरचसं फिटनेसचं नॉलेज हे अवगत आहे. तर आपण सुरुवात करूया या इंस्टाग्राम लाईव्हला. हो. तरी बरेच जण आता जॉईन होत आहे. तर माझा हम्म. पहिला प्रश्न असा आहे आर्या तुला, तू ह्या क्षेत्रात आली कशी नेमकी? पॉवर लिफ्टिंग आणि एक फिटनेस क्षेत्रात तू कशी आली? ओके. सो जसं तुम्हाला माहितीच आहे, माझे पप्पा पण बॉडी बिल्डिंग करतात. त्यांचं हा, तर मेन प्रोफेशन तेच आहे बॉडी बिल्डिंगचं. ते साईड बाय साईड पॉवर लिफ्टिंग पण करायचे आधी. आता बरोबर. सध्या ते करत नाही. तर मग त्यांच्यानंतर मग मम्मीनी पण करायला लागली. तर त्या हम्म, दोघांना हम्म, पॉवर लिफ्टिंग करताना बघून नाही कसं ना, एक छोटासा असा इंटरेस्ट वाढला की हा मला पण असं हम्म. केलं पाहिजे. पण हो, तेव्हा पण एवढा हो. इंटरेस्ट नव्हता. त्याच्यानंतर मी सगळं केलं, हम्म, लाईक क्रिकेट केलं, पियानो, डान्सिंग, स्केटिंग हम्म, झालं, रनिंग झालं, सगळं केलं. हम्म. काही इंटरेस्ट नाही आला त्याच्यात. पण मग हा, नंतर मी पराग सरांचं जे डेमो लेक्चर असतं ना, ते हा, मग हा, मी हा. तिथे गेली. ते ऐकलं. बरोबर. त्याच्यानंतर हम्म, विचार केला की 1-2 दिवस घेऊ, मग फायनल हम्म, डिसिजन घेऊ. मग 1-2 हम्म, दिवस झाले, मग मी फायनल डिसिजन हम्म, घेतला की नाही, हम्म, आता मला कोर्स पण करायचा आणि पॉवर लिफ्टिंग पण हम्म. करायचं. तेव्हा बरोबर. पण एवढं सिरियस नव्हतं. पण तसं हळूहळू कॉम्पिटिशन करत हम्म, गेली. डिस्ट्रिक्ट हम्म, झाले, मग अजून काही हम्म, डिस्ट्रिक्ट मी केली. मग त्याच्यात जेव्हा मेडल लागलं, मग तेव्हा अजून छान वाटलं. मग त्याच्यानंतर अजून चांगलं इंटरेस्ट वाढला की असं एक होप वाटतं, असं कॉन्फिडन्स हा, येतो की हा बाबा, अजून हे केलं हम्म, तर अजून आपण पुढे जाऊ शकतो या क्षेत्रात. मग बरोबर. तसं आता तर मला सोफा 2 वर्ष झाली आणि खूप सगळं चांगलं हम्म, चाललंय एकदम. हम्म, हम्म. तरी तू या वयामध्ये आतापर्यंत किती स्पर्धा खेळली? मी समथिंग 30च्या तर वरती केले असतील. आय गेस 30-35 वरती तर केले असतील. अरे वा, क्या बात आहे. बर, बर. आता आपण एक फिटनेस फील्डकडे वळूया. हो एक तू फार तुझं कमी वय आहे, त्यामुळे मी तुला पहिला प्रश्न असा विचारतो की हो. बरीच अशी फॅमिली असते की आपल्या मुलांना ते जिम हम्म. मध्ये पाठवत नाही. हा. कारण काय? तर जिम मुळे हाईट लॉक होते. पण हा हो. हाईट लॉक होते हा शब्द नेमका कधी उदयास आला आणि कोणी आणला याचं हम्म. उत्तर अजून माहितीच नाही आपल्याला. हो. तर याबद्दल तुला काय वाटतं? अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल ना, हाईट आपल्याला एक कोणते वेट उचलून कमी नाही होणार आहे, कारण की आपली हाईट पूर्ण जेनेटिक्स वरती डिपेंड असते. हो. तुमच्या मम्मी पप्पांची हाईट, त्यांच्या मम्मी पप्पांची हाईट, ती पूर्ण कॅल्क्युलेट बरोबर. करून तुम्हाला ती हाईट भेटते. यु नो, हम्म, हम्म, म्हणजे जसं तुम्ही ग्रो होतात, मग तशी तुम्हाला एक सर्टन एज मध्ये तुमची प्रॉपर हाईट हम्म. लेवल तुमची असते ना, बरोबर. ती वाढते. हो. आणि तुम्ही आतापासून जरी स्टार्ट केलं तरी तुमची हाईट ग्रो अशी स्टॉप काहीच नाही होणार आहे. असं हम्म, लाईक हम्म, तुमचे जे प्लेट्स असतात ना, जे ग्रोथ प्लेट्स असतात तुमच्या, जे लॉंग बोनच्या एंडिंगला असतात, ते काही हम्म, डॅमेज जास्ती होणार नाही तुम्ही वजन उचला. हम्म. पण जर हो, तुम्ही हो. स्टार्टिंग एकदम एक प्रॉपर हम्म, ट्रेनरकडे जर तुम्ही गेले तर त्याच्या अंडर हम्म. तुम्ही जर पूर्ण वेट ट्रेनिंग केली, तुमचं काही जे पण बरोबर. कार्डिओ असेल हम्म. पुन्हा वर्कआउट केला ना, ते खरी उलट गोष्ट आहे. बेटर आहे तुमच्यासाठी. कारण की जर तुम्ही स्वतःहून हम्म. करणार, मग ते कसं बरोबर नाही होणार. मग हाईट हम्म. ग्रो, म्हणजे हाईट ग्रो हा. होईल, पण त्याच्याहून तुम्हाला इंजरी होईल एकटा केलं हम्म, तर. हम्म, कोणाने पण हम्म. तुम्ही कोच शोधा आणि त्यांच्या अंडरच तुम्ही ट्रेनिंग करा, मी एवढंच म्हणेन. हो, हो, हो. आता तू कोचचा जो विषय घेतला, टॉपिक हा. घेतला, पण आजकाल जिम मध्ये अशी बरीच मुलं आहेत की जी सोशल मीडियाचा आधार घेतात हो. आणि त्या सोशल मीडियावर जो बॉडी बिल्डर हा. असतो तर त्याचं अनुकरण करतात आणि तसाच व्यायाम हो ते जिम मध्ये करण्याचा हो. प्रयत्न करतात. तर हे तुला योग्य वाटतं? अजिबातच योग्य नाही वाटतात. बघा, तुम्ही बघा त्यांचं, नाही असं नाही, पण तुम्ही कोचला पण विचारा की सर हे बरोबर आहे का, हम्म. तुमच्या बॉडी टाईपला ते सूट होईल का, की तुमच्या एजला ते प्रॉपर आहे का, ते करणं हो, योग्य आहे का. ते जर तुम्ही तुमच्या बरोबर. प्रॉपर कोचला विचारलं आणि जर त्यांनी अप्रुव्हल दिला तर तुम्ही ते करू शकता. आणि जर खरी त्यांनी गोष्ट आहे. अप्रुव्हल नाही दिला, मग मी तर म्हणेल की तुम्ही करूच नका. कारण की हम्म. हेल्थ तुमची इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही ते बिना कोचला विचार करणं, मग परत इंजरी होणार. कारण की तुम्हाला अजून हो, लाईफमध्ये खूप काही गोष्टी करायच्या आहेत म्हणून. हो, खरी गोष्ट आहे. म्हणजे खूप छान तू माहिती देते. तर मी तुला पुढचा प्रश्न विचार. हम्म. हा, तर
बरेच माझ्याकडे मी एक लिस्ट काढून ठेवली माझ्याकडे, कारण ह्या कमी वयामध्ये मी तुला सुरुवातीलाच बोललो की खूप छान ज्ञान आहे तुझ्याकडे. तुझ्या वडिलांनी तुझं भरभरून कौतुक माझ्याकडे बऱ्याच वेळा केलेलं आहे. जेव्हा आपण जिम मध्ये जातो की अशी काही मुलं असतात की डायरेक्ट मशीनवर आपला व्यायाम चालू करतात, डंबेल्स उचलतात. वॉर्मअप हा एक सुद्धा त्याचा एक भाग आहे. तर अशी ती मुलं वॉर्मअप हा पूर्णपणे स्किप करतात. फक्त हातपाय फिरवले, थोडस रिस्ट फिरवली, सूर्यनमस्कार 1-2 काढले, लगेच ते मशीनकडे जातात. तर याचे काय विपरीत परिणाम होऊ शकतात? नाही, तुम्हाला वॉर्मअप तर इम्पॉर्टंटच आहे. कारण की सपोज तुम्ही लगेच झोपेतून उठला आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तू आता 100 बैठक मार, तर तुम्हाला नाही जमणार. कारण की तुमचं जे ब्रेन आहे ते ऍक्टिव्ह नसतं त्या टायमाला. तर जेव्हा पण तुम्ही वर्कआउट करतो ना, त्याच्या आधी तुम्हाला वॉर्मअप करायचंच आहे. कारण की तुमच्या पूर्ण वॉर्मअपच्या सेशनमध्ये तुमचं जे CNS असतं, सेंट्रल नर्वस सिस्टम, ते पूर्ण ऍक्टिव्ह होतं. आणि जेव्हा ते प्रॉपर ऍक्टिव्ह होतं ना, तेव्हा तुमचं माइंड रेडी होतं की हा बाबा मला आता वर्कआउट करायचं, मला एवढं वेट मारायचं. म्हणून वॉर्मअप खूपच इम्पॉर्टंट असतं वर्कआउटच्या आधी. हो. पण असे काही लेडीज असतात की जे म्हणतात आम्ही जिम मध्ये व्यायाम करतो, पण जसा व्यायाम मुलं करतात, बॉईज करतात, तर तसा व्यायाम आम्ही जर केला तर मुलांसारखी आमची बॉडी बनेल. तर याबद्दल तुला काय वाटतं? नाही, मी असे क्लायंट्स बघितलेत ना, माझ्या मम्मीकडे क्लायंट्स आहेत, तसे माझ्या पप्पांकडे क्लायंट्स आहेत. तर बेसिकली तुम्ही लेडीजनी जर लाईक वर्कआउट स्टार्ट केला तर तुमचे लगेच काही मसल्स येणार नाहीत, फक्त तुमचे मसल्स टोन होणार. जसं तुम्ही माझे पोट बघू शकता, मला केवढे मसल नाही पण माझे टोन मसल आहेत. आता लेडीज मध्ये ना टेस्टोस्टेरॉन जे कमांड ना ते एकदम कमी असतं आणि मुलांमध्ये जास्ती असतं. तर मुलं जर वर्कआउट करतात ना तर त्यांचं मसल ग्रो जास्ती होतं. आणि लेडीज फक्त टोन होत पण मसल ग्रो लगेच नाही होत असं. मला ते कसं करायचंच आहे मसल ग्रो, तर तुम्हाला एक प्रॉपर एक डाईट सुरू पूर्ण डाईट प्लॅन करावं लागेल. मग तेव्हा ते तुमचं मसल ग्रो होणार. तोपर्यंतसाठी तुमचं फक्त मसल टोन होणार बस. बरोबर. एक फॅट लॉस साठी आपण वेट ट्रेनिंग योग्य आहे की कार्डिओ, कोणतं बेस्ट आहे? कारण अजून पण बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नाहीये. अगदी बरोबर. वेट ट्रेनिंग ना तुमची स्ट्रेंथ लेवल वाढते चांगलं, आणि कार्डिओने तुमचा हार्टचा प्रॉपर वर्कआउट होतो, एंड्युरन्सचा. आणि जर तुम्ही या दोन्ही वर्कआउटला कंबाईन केलं ना आणि प्रॉपर बॅलन्स ठेवलं ना तर तुम्हाला चांगला रिझल्ट. आणि फक्त तेच करून तुम्हाला प्रॉपर डाईट पण पाहिजे, तुमचा प्रॉपर एक स्लीप शेड्यूल पाहिजे, तुमचा झोप प्रॉपर पाहिजे. आणि जर तुम्ही फक्त कार्डिओ केलं ना तर तुमचे जे मसल्स आहेत ना ते लूज पडतात. म्हणजे म्हाताऱ्या लोकांची कशी स्किन असते ती पण लूज कशी पडते तसं पडणार. म्हणून तुम्हाला जेवढी वेट ट्रेनिंग गरजेची आहे तेवढी तुम्हाला कार्डिओ पण गरजेचाच आहे. हो. बरोबर. पण अशा अनेक महिला असतात की ज्या म्हणतात आम्ही जिम मध्ये तासभर व्यायाम करतो, घाम गाळतो, मेहनत घेतो, पण आमचं फॅट लॉस काय होत नाही. तर याचं मेन कारण काय? फॅट लॉस न होण्यामागचं कारण काय? मोस्टली बायका येतात ते हाऊसवाईफ असतात किंवा काही जण कामाला जातात. तर जे मोस्टली कामाला जातात त्या लोकांना कसं प्रॉपर एक डाईट प्लॅन असं फिक्स नाही ठेवत आहे, कारण की त्यांच्या पूर्ण वर्क शेड्यूलमुळे त्यांना कधी कधी जमत नाही. तर मी तर हेच म्हणते तुम्ही प्रॉपर एक डाईट प्लॅन स्टार्ट करा. तुमचा वेट ट्रेनिंग कार्डिओचा वर्कआउट आहे तो पूर्ण बॅलन्स ठेवा, कारण की फक्त वेट ट्रेनिंग करून ना फॅट लॉस होणार ना फक्त कार्डिओ करून फॅट लॉस होणार. तर तुम्ही जेवढं दोन्ही बॅलन्स ठेवाल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, मग तुम्हाला रिझल्ट पण चांगले भेटतील. तसं खरी गोष्ट आहे, बरोबर आहे. पण आर्या, आता जिम मध्ये आपण बघतो स्त्री असो वा पुरुष एक कमी करण्यासाठी कंटिन्यू ऍप्स मारतात, क्रंचेस, म्हणजे जे काही पोटाचा जो भाग असतो ते कमी करण्यासाठी नेहमी ते ऍप्स मारताना आपण बघत असतो. तर ऍप्स मारण्याने खरंच पोट कमी होतं का? मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देते. तुम्ही माझी स्टोरी बघत असाल, मी पूर्ण ते असं डे 6, डे 7 मी असे माझे ऍप्सचे फोटो टाकत असते, कारण की माझं एक गोल आहे की मला 9 जून पर्यंत प्रॉपर ऍप्स पाहिजेत. पण त्यासाठी मी फक्त ऍपचा वर्कआउटच नाही करत, कारण की माझी वेट ट्रेनिंग पण चांगली असते, डाईट पण माझा चांगला असतो, आणि मी प्रॉपर तेवढं माझ्या कार्डिओकडे पण लक्ष देते. तुम्ही जेवढ्या तिन्ही कोणाच्या गोलला मिक्सअप कराल ना, एकदम चांगलं बॅलन्स ठेवाल ना, तेव्हा तुम्हाला ते प्रॉपर भेटेल. जर तुम्ही एकच मसलसाठी जर तुम्ही एकच एक पर्टिक्युलर एक्सरसाइज केली ना, काही कामाची नाही असणार आहे ती. तर तुमचं ते बर्नआउट होईल आणि मग मसल्स ना पूर्ण एकदम सोर होईल माहिती. म्हणून बरोबर. फॅट लॉस या प्रोसेसमध्ये आहार किती महत्वाचा असतो? फॅट लॉस मध्ये ना जर तुम्हाला फॅट लॉस करायचं तुमचं कॅलरी डेफिशिएट करावं लागेल. तुम्ही जास्ती खाणार, जास्ती बाहेरचं खाणार, हे काय चांगलं नाही. मोस्टली पावचे पदार्थ जास्ती नाही खायची. माझे पप्पा मला नेहमी सांगत असतात आणि ओरडत पण असतात, पावचे पदार्थ कधीच खायचे नाही. जेवढे तुम्ही पावचे पदार्थ खाणार, बाहेरचं चटरपटर खाणार, अजिबातच चांगलं नाही. तुमचं प्रॉपर एक डाईट पाहिजे, मेंटेन डाईट पाहिजे. म्हणजे
तुमचं सलाड झालं, काकडी वगैरे झाली, मग ते मूग म्हणतात ना, अजून चिकन झालं. जर व्हेजिटेरियन असेल तर टोफू पनीर वगैरे झालं. नॉर्मल पनीर नाही, पण मेनली टोफू पनीर असतं ना, ते एक सेपरेट अमेझॉन वर तुम्ही बघू शकता. ते तुम्ही घेतलं आणि त्याचं तुमच्या डाएटमध्ये ऍड केले ना, तेव्हा तुम्हाला एक प्रॉपर चांगला रिझल्ट भेटेल. आणि तो पण रिझल्ट लगेच नाही भेटणार, टाइम लागेल. प्रोसेस सगळ्या गोष्टीला टाइम लागतो. जेवढं तुम्ही कन्सिस्टंट राहाल तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. एक आहाराचा आपण जो मुद्दा घेतला, कारण फॅट लॉस मध्ये हाय प्रोटीन आणि लो कार्ब अशा पद्धतीचा तो डाएट असतो. पण जर प्रोटीनची मात्रा जर पूर्ण होत नसेल शरीराला, तर ट्रेनर्स समोरच्या क्लायंटला, आपल्या जिम मेंबरला सप्लिमेंट्स हे सजेस्ट करतात. तर आजकाल असं झालेलं आहे की लोकांना दारू, तंबाखू या गोष्टी चांगल्या वाटतात, परंतु सप्लिमेंटला कुठेतरी साईड इफेक्ट होतो, किडनी फेल होती, त्याने मृत्यू होतो. अशा प्रकारचे एक सगळीकडे अफवा पसरवली जाते. तर याबद्दल तुला काय वाटतं? एक सप्लिमेंट जर तुम्ही काय प्रोटीन पावडर घेत असाल, प्री वर्कआउट असेल, बीसीडबल असेल, ते सगळे एक ऑप्शनल आहे. तुमचा मेन जो पूर्ण गेम आहे तो तुमच्या डाएटवरतीच आहे. जेवढा तुमचा चांगला डाएट होणार ना, तेवढं तुम्हाला चांगली तुमची मसल रिकव्हरी होणार, प्रॉपर तुमचा वेट ट्रेनिंग, कार्डिओ वगैरे बाकीचं ते गोष्टी झाले. पण प्रोटीन वगैरे घेऊन ना, ते प्रॉपर तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार असं, आणि तुमची रिकव्हरी पण चांगली होते. खरी गोष्ट आहे. हो. आता एखाद्या मुलाने किंवा मुलीने एक 4-5 महिने ते जिम कंटिन्यू करतात, मात्र कालांतराने परत 1-2 महिन्याचा गॅप पडतो. तर गॅप पडल्यानंतर काही मसल्सवर काही परिणाम होतो का? हा, होऊ शकतो ना, पण तुमचे मसल्स फॅट मध्ये कन्वर्ट नाही होणार. हा चुकीचा थिंकिंग आहे की तुम्ही जिम बंद केली तर तुम्ही परत फॅटी होणार, ओबेसिटी तुमची वाढणार, असं काही नाहीये. तुमचे मसल्स फक्त श्रिंक होणार, म्हणजे लूज पडणार. बाकी जर तुम्ही जास्त ओव्हर इटिंग केले ना, तर ते बरोबर एक ओबेसिटी मध्ये जाईल, मग तुम्ही अजून मोठे होणार. पण तुमचे मसल्स कधी फॅट्स मध्ये टर्न नाही होणार, कारण की ते दोन्ही वेगळे वेगळे टिश्यू आहेत. आणि तुम्ही एकाला कम्पेअर केलं तर ते वर्कच नाही करणार आहे. म्हणून जरी तुम्ही जिम बंद केलं आणि एक चांगला मेंटेन असं बॅलन्स डाईट ठेवला, तरी तुम्हाला लाईक तुमचे मसल श्रिंक नाही होणार आणि तुम्ही मोठे पण नाही होणार असं. बरोबर, खरी गोष्ट आहे. काही जिम्स मध्ये आपण बघतो मुलं ही फक्त बायसेप्स, ट्रायसेप, चेस्ट या मेन मसलवरच फक्त फोकस करतात. कारण काय, तर टी शर्ट आम्हाला फिट झाला पाहिजे. मात्र लेग्सचा वर्कआउट हे स्किप करतात. लेग्सचा वर्कआउट हा किती गरजेचा आहे? लेग्सचा तुमचे बेस आहे, लाईक पूर्ण ओव्हरऑल बॉडी तुमच्या लेग्स वरतीच पूर्ण उभी राहते. तर तुम्ही लेग्सच नाही म्हणत, तुमचे लेग्स वीक आहेत, तर मग काही फायदा नाही. तुमची चेस्ट मोठे आहेत, बायसेप मोठे आहेत, हे कोण बघणार नाही. तुमचे लेग्स किती स्ट्रॉंग आहे, तो पूर्ण तुमचा बेस आहे. एक एक्झाम्पल धरा, तुम्ही लेग्सच नाही कधी केले, तुमचे लेग्स पूर्ण वीक पडले आणि तुम्ही पूर्ण बेड रेस्टवरती गेला, तर मग कोण तुमचे काय बायसेप, चेस्ट, बॅक वगैरे नाही बघणार, लेग्स बघणार आहेत. मग ते तर तुम्हाला तेव्हाच म्हणतील की तू लेग्स ट्रेन केले पाहिजे होतेस. आणि तो सगळ्यात मोठा मसल आहे, तर तू जेवढं ट्रेन केलं ना तेवढं बेटर आहे. क्वाड्रासेप मध्ये 4 डीप मसल आहेत, हॅमस्ट्रिंग झाले त्याच्यात पण 4 डीप मसल आहेत, अजून काफ मध्ये 2 डीप मसल, आणि अजून काय काय अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला पूर्ण ट्रेन करायचे आहेत. ग्लुट्स झाले, ग्लुट्स मध्ये 3 मसल्स आहेत. तुम्ही ते ट्रेनच नाही केले, मग तुमचे प्रॉपर जो एक बेस आहे तो स्ट्रॉंगच नाही होणार, मग तो पूर्ण वीक असणार. म्हणून लेग्स ट्रेन करण्याचं खूप गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. हो हो. अरे जर आता सध्या जर सोशल मीडियावर जर बघायला गेलं, तर क्रिएटिनचा जो छोटासा डब्बा आहे, तर त्या क्रिएटिन कंपन्यांकडून अशा वेगवेगळ्या टाईपने जाहिरात केली जाते की पहिले हा बारीक होता, त्याच्यानंतर तो असा दिसतो. कारण हे आपल्यासारख्या लोकांना माहिती आहे की हा कशामुळे एवढा गेन झाला. एक स्टेरॉइड मुळे त्याची बॉडी तशी बनलेली असते. पण तरुणांमध्ये असं पसरवलं जातं की अशी बॉडी बनली ही फक्त क्रिएटिनमुळे बनली. तुला वाटतं की हे क्रिएटिन जे 1000-1200 रुपयाला जो डबा भेटतो, एवढ्या डब्यामध्ये बॉडी बनते का? नाही, असं काही नाही. जे पण तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करतात त्यांनी पण त्यांच्या कोचच्या अंडरच एक काही ना काहीतरी सजेशन घेतलं असतं की कोच मी हे इंटेक करू का. कारण की जेवढं तुम्ही सप्लिमेंट इंटेक करतात तेवढं समोरच्याला तुमच्या बॉडीचं टाईप पण ओळखण्याचं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या क्लायंटचा टाईपच नाही माहिती, मग तुम्ही त्यांना डायरेक्टली सजेस्ट नाही करू शकत. किंवा जरी तुम्हाला कोणी विचारलं की मी हे घेऊ का, क्रिएटिन घेऊ का, सप्लिमेंट घेऊ का, तरी तुम्ही त्यांच्या बॉडीचा टाईप न विचारले तुम्ही त्यांना काही सजेस्टच करू नाही शकणार. नाही, कारण आताची मुले फक्त सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. त्याच्यावर जे दिसल आणि ऑनलाईनच मागवतात सगळ्या काही गोष्टी. जिम मध्ये कधी ट्रेनरला विचारत नाही की हे आम्हाला गरजेचं आहे की नाही. इव्हन जर बघायला गेलं फॅट लॉस वाले सुद्धा आता क्रिएटिन घ्यायला लागले.
बेसिकली ना ऑनलाईन सगळे जे विकतायत ते फक्त मार्केट करायला बसलेत. त्यांना लाईक तुमच्या बॉडीची काही लेनदेन आहे की तुम्ही बरोबर इनटेक करताय की तुमच्या बॉडीला काय डॅमेज होत आहे, त्यांना काही परवा नाही पडत. त्यांना फक्त जेवढे त्यांचे सेल होत आहेत तेवढं उलट बेटर आहे. म्हणून तुम्ही काही जरी परचेस करतायत ऑनलाईन मध्ये तर तुमच्या कोचलाच पहिली गोष्ट विचारा, कारण की जेवढं नॉलेज आपल्याला नसतं ना तेवढं नॉलेज आपल्या कोचला असतं, कारण की त्याला आपली बॉडी टाईप जास्ती माहिती असते. लाईक आपल्या बॉडीसाठी काय बेटर आहे काय बेटर नाही आहे ते कोच तुम्हाला बरोबर सांगेल. म्हणून जर तुम्ही काही ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर फक्त आधी तुमच्या कोचला विचारा, मगच नंतर परचेस करा. नाही तर मग ते मनी वेस्ट होतोय तुमचा, माहितीये तसं होतं. बरोबर. आताच्या घडीला जर बघायला गेलं की हार्ट अटॅकचे प्रमाण हे खूप वाढले आणि मध्यंतरी तर आपण बघितलं की जिम मध्ये सुद्धा हार्ट अटॅकच्या घटना ह्या घडल्या. तर तुला वाटतं का जिम मारल्यामुळे हार्ट अटॅक येतो? हा ओके, तर बेसिकली ना खूप जण ऑनलाईन बघतात, युट्यूब वरती सगळं बघून करतात आणि लाईक आपल्याला काही नॉलेज नसतं तरी आपण युट्यूब वरती बघतो आणि लगेच स्टार्ट करतो. ते विच इज बेसिकली रॉंग. ते अजिबातच चुकीचं आहे. आणि जर तुम्ही लाईक विदाऊट नॉलेज काही करत असाल तर मग तुम्हाला इंजरी होऊ शकते. आणि जर तुम्ही बिना लाईक कोचला बिना विचारून काही करत असाल आणि जर तुम्ही कोणतं चुकीचं करताय तर तुमचं ते डायरेक्ट हार्टवरती प्रेशर येतं आणि जेवढं तुमच्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतं, म्हणजे एकच गोष्ट सतत करणं किंवा म्हणजे एकाच गोष्टीवरती ठाम राहणं, असं ते लाईक बरोबर नाही. तुमचं जेवढं लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतं ना ते तेवढं तुमच्या हार्टला पण टार्गेट करतं, जे ऍक्च्युली बरोबर. आणि तुम्हाला जर तुमच्या हेल्थ बद्दल काय माहिती नसेल, एवढी जाणकारी नसेल, तर तुम्ही डायरेक्टली ती स्टेप घेऊ नका की मला हेच करायचं आणि तेच करायचं. तर तुम्ही बघितलं असेल युट्यूब वरती, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही तुमच्या कोचला आधी विचारा. बरोबर, हो, खरी गोष्ट आहे. हार्ट अटॅक हा नेमका कशामुळे येतो? हार्ट अटॅक बेसिकली बाहेरचं जास्ती खाल्लं, तेलकट खाल्लं एकदम ना, काही काही जणांना एकदम जास्ती गोड खायची सवय असते, एकदम स्वीट टूथ असतं ते लोक. हा, तर ते तेलातलं खातात एकदम, असे पकोडे झाले, लाईक पिझ्झा झालं किंवा, आणि मग नंतर ते लोक डायरेक्ट जिम मध्ये येतात आणि मग वर्कआउट करतात. ते बेसिकली विच इज रॉंग. आणि जे चुकीचं वर्कआउट करतात त्याच्याने पण होतं फर्स्ट ऑफ ऑल. आणि लाईक मग तुम्ही फक्त त्याच गोष्टीला सारखं हेच करताय पूर्ण, ते टॉलरेट नाही करत आहे तुमची बॉडी मग नंतर तुमचं हार्ट फेलियर होतं, हार्ट अटॅक्स येतात. आणि लगेच कोणती, हे बघा, ह्याच्यात पण तुमचा वॉर्मअप सगळ्यात मेन आहे. तुम्ही बिना वॉर्मअपचे वर्कआउट स्टार्ट केला, डायरेक्टली हेवी लिफ्टिंग केली, विच इज व्हेरी रॉंग, तर त्याच्याने पण तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. हो, म्हणजे जर शरीरामध्ये जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं तर हळूहळू आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात, बरोबर, राईट? तर ब्लॉकेजेस वाढल्यामुळे सुद्धा हे हार्ट अटॅक ची शक्यता असते. अगदी बरोबर. तर हे हार्ट अटॅक पासून जर आपल्याला स्वतःचा बचाव जर करायचा असेल, म्हणजे अगोदरच जर एखाद्याला जर शांपण सुचला असेल की नाही बाबा मला आता शरीर खूप महत्वाचं आहे, तर अशांना तू काय सांगशील? ओके, फर्स्ट ऑफ ऑल तर प्रॉपर डाईट, प्रॉपर कोच आणि प्रॉपर वर्कआउट. आणि जर तुम्हाला कोणतं व्यसन असेल, लाईक सिगरेटचं असेल, ड्रिंकिंग असेल, ते सगळं आधी बंद करावं लागेल. जर तुम्ही साईड बाय साईड जिम पण करता, कारण की जिम करून ते सगळे व्यसन करून ते नाही बरोबर. आणि ते आतमध्ये पण दाखवतात ना की स्मोकिंग किल्स युअर हेल्थ अँड ऑल एव्हरीथिंग दॅट, विच इज लाईक ॲब्सोल्युटली रॉंग. जर तुम्ही असं काही करत असाल तर प्लीज स्टॉप करा आधी त्याला, मगच तेव्हा तुम्ही तुमच्या वर्कआउटकडे जावा. आणि तुमच्या कोचला विचारूनच सगळं करा. कोच इज एव्हरीथिंग फॉर यू. खरी गोष्ट आहे. हो, बरोबर. अनेक जण हे सकाळी जिमला जातात, बरेच जण सायंकाळी जातात, काही जिम्स हे फुल डे ओपन असतात. तर व्यायाम करण्याची योग्य वेळ ही नेमकी कोणती असते, चांगली आहे, की जी शरीराला सूट होऊ शकते? तुमचं ते डिपेंड असतं. आता माझं बघा, मी सपोज मी एका महिन्यासाठी मॉर्निंगला गेली आणि मी अचानक एक दिवशी संध्याकाळी गेली तर मला फर्स्ट डेला नाहीच जाणार, कारण की थोडं हेवी आणि टाइम पण चेंज होतं ना. तुमचं माइंड असं सेट असतं की मी एकदा वर्कआउट सकाळी करतो ना तर मला सकाळीच करायचं. जर तुम्ही अचानक मध्ये संध्याकाळी जाल तर नाहीच जमणार ऑफकोर्स तुम्हाला. बरोबर. अरे तू फार, आता तुझं आय थिंक 16 एज, इतक्या 14. अरे वा, बर. इतक्या कमी वयामध्ये तुला हे सगळं नॉलेज अवगत झालं. कारण मला तर असं वाटतंय जसं तुझं वय वाढत जाईल अजून तू नॉलेज हे म्हणजे अपडेट होत जाशील तू, असं मला तरी वाटतंय. कारण इतक्या कमी वयामध्ये हे सगळं नॉलेज तू घेऊन बसली, हे सगळं शक्य आहे ते
पराग परुळेकर सरांमुळे. हो. आणि बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस हा. या दोघांमध्ये काय फरक आहे? बॉडी बिल्डिंग तर म्हणायला गेलो ना, त्याच्यात तुम्हाला लाईक एकदम स्ट्रिक्ट डाएट पाहिजे, एकदम स्ट्रिक्ट. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी एक दिवस तेल मीठ खातो, असं चटपट खातो, बाहेरचं खातो, तेलकट खातो, नाही चालणार तुम्हाला. एकदम प्रॉपर फोकस आहे, तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं. तुम्ही जरा पण काही तेल मीठचं खाल्लं तर तुमची बॉडी लगेच चेंज होते. आणि फिटनेस म्हणजे कसं, तुम्ही एक बॅलन्स डाएट करता, त्याच्यात तुम्ही बाहेरचं पण खाऊ शकता, प्लस तुम्ही हेल्दी फूड पण खाऊ शकता, ते तुमच्या नॉर्मल फिटनेससाठी चांगले. पण जर तुम्ही बॉडी बिल्डिंग करताय तर तुम्ही बाकीच्या बॉडी बिल्डर्सना बघू शकता, तर ते कसं नाही खायचं म्हणजे नाहीच खात बाहेरचं. जेव्हा त्यांचे ऑफ सीझन असतं तेव्हा पण ते क्वांटिटीमध्येच खातात. कारण की तुम्ही लगेच बाहेरचं खाल्लं तर ते जरा पण तुम्ही खाल्लं ना तर लगेच तुमची बॉडी चेंज होते. इव्हन माझ्या पप्पांचं ना, जर त्यांनी काही जास्ती आधी खाल्लं ना त्यांची लगेच बॉडी चेंज होते. आणि ते दिसतं की तुम्ही खाल्लंय करून. तुम्ही लाईक सांगणार नाही, पण तुमची बॉडी लँग्वेजनी कळतं की तुम्ही कॉम्पिटिशनच्या आधी हे खाल्लंय, म्हणून तुमचे लाईक बॉडीचं स्ट्रक्चर पूर्ण एकदम उतरतात. बरोबर. हो हो. मग एक फिटनेससाठी नॉर्मली जरा त्याचं शरीर त्याला स्वस्थ ठेवायचंय, चांगलं ठेवायचंय, निरोगी ठेवायचंय, तर त्याच्यासाठी एक तू डाएट काय सजेस्ट करशील? कशा पद्धतीचा डाएट असला पाहिजे? बेसिकली जर तुम्ही नॉर्मल माझ्यासारखे डाएट करणारे असले, भले पॉवरलिफ्टर नसेल, पण जर तुम्हाला एक नॉर्मल डाएट सुरू करायचं आहे तर तुम्हाला ओट्स तुम्ही खाऊ शकता, अंडी खाऊ शकता, चिकन. जर व्हेज आहे तर टोफू पनीर येतं ते खाऊ शकता, किंवा टोफू पनीरचं नाही तर नॉर्मल पनीर खाऊ शकता, पण क्वांटिटीमध्ये. आणि 7 नंतर तुम्ही स्वीट नाही खाऊ शकत, फ्रुट्स इंटेक नाही करू शकत. आणि बेसिकली ज्युसेस पिता तुम्ही लोक, तर ज्युसेसच्या ऐवजी तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता, ज्याच्यात जास्त फायबर आणि प्रोटीन्स पण आहेत. ज्यूसमध्ये कसं तुम्हाला फक्त ते प्रोटीन्स भेटतात आणि जे फायबर असतं ते सगळं काढून निघतं ते पूर्ण. त्याच्यावर तुम्ही फ्रुट्स खाल, त्याच्याने तुम्हाला दोन्ही फायबर आणि प्रोटीन दोन्ही भेटतात. आणि 7 नंतर जे चॉकलेट खातात, केक खातात किंवा काय पण तुमचं असेल ते अजिबात एक टोटली बंद करायचं. हो हो हो, बरोबर, खरी गोष्ट आहे. म्हणजे एक प्रकार तुमच्या जिभेवरच ताबा असला पाहिजे तुमचा. हो, अगदी बरोबर. हा. अरे मला सांग, तू आता पॉवर लिफ्टिंग मध्ये बऱ्याच वर्षापासून आहे, मध्ये लॉकडाऊन मुळे 2 वर्षाचा तुझा गॅप गेला. तर पॉवर लिफ्टिंग मध्ये काय महत्वाचं आहे? तुझी स्ट्रेंथ महत्वाची आहे, नेमकं काय? आता बॉडी बिल्डिंग मध्ये तू जसं बोलली की डाएट खूप महत्वाचं आहे, खूप साऱ्या गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात, तसं पॉवर लिफ्टिंग मध्ये पण काही नियम आहेत काय? जसं मला 2 वर्षात झाली आहे, फक्त मला अजून शिकायचं अजून बाकी आहे. पण या 2 वर्षात मी एवढी शिकले की काही जण असतात जे वेट कटवरती असतात, माझ्यासारखी लोक वेट कटवरती असतात, त्यांना एक कॉम्पिटिशनच्या आधी एकदम काही खावं नाही लागत किंवा एकदम क्वांटिटीमध्ये खावं लागतं. तुम्ही खाऊ शकता, तेलकट मीठ मसाला खाऊ शकता, पण ती क्वांटिटीमध्ये खाऊ शकता. आणि म्हणजे जेवढं तुम्ही हेल्दी खाणार तेवढं चांगलं आहे. आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये मेन तुमचं ना स्ट्रेंथ आणि एन्ड्युरन्स चांगलं पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त मसल बिल्डिंग करताय मसल्ससाठी, स्ट्रेंथसाठी ते उलट बेटर आहे. कार्डिओ पण थोडं साईड ठेवा, तुमच्या एन्ड्युरन्स साठी चांगलं आहे. कारण की पॉवर लिफ्टिंग मध्ये पूर्ण 3 इव्हेंट्स होतात. 3 इव्हेंट्स मध्ये तुम्हाला लाईक काही गोष्टीमध्ये तुम्हाला तुमची ब्रीथ होल्ड करायची आहे. ब्रीथिंग पूर्ण तुमच्या ब्रीथिंग वरती पूर्ण गेम आहे. जर तुम्ही ब्रीथ मध्ये जर सोडली ना तरी तुमची लिफ्ट होऊ शकते. जर तुम्ही जेवढं ब्रीथिंग वरती तुमचा कंट्रोल ठेवाल ना तेवढंच बेटर. आता तुला घरातूनच आई वडिलांचा सपोर्ट आहे की तू पॉवर लिफ्टिंग करते, तर तुला आता तुमचे जवळचे नातेवाईक असतील, फ्रेंड सर्कल असेल, तर त्यांच्याकडून तुला कशा प्रकारचे प्रश्न, जास्त काय प्रश्न विचारले जातात की तू या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे? तर बेसिकली तर लाईक पहिली गोष्ट ना, मी जेव्हा स्टार्टिंगला आली ना तेव्हा लाईक माझ्या पप्पांना सगळे म्हणायचे की तू तुझ्या पोरीला का आणलंस इथे, असं तसं, ती किती छोटी आहे, तुझ्या बायकोला का आणलंस, म्हणजे माझी मम्मी, तिला का आणलंस, ते नाही. हा, एक्झॅक्टली. लाईक हे कमेंट्स करायच्या असे लाईक फक्त जळायचे. पण आता जेव्हा तुम्ही त्यांना करून दाखवता ना तुमच्या अचीवमेंट बघून, ते अजून जळतात. पण आता काही फरक नाही पडत, कारण की त्यांना जर तुमच्याबद्दल फक्त एक टॉपिक आहे आणि ते तुमच्याबद्दल करतात, तुम्हालाही काही लक्ष नाही द्यायचंय, तुम्ही फक्त तुमचा गेम खेळायचा बस तेवढं. आणि मी की माझे फ्रेंड्स वगैरे सगळे सपोर्टिव्ह आहेत, लाईक सगळे सपोर्टिव्ह आहेत, माझी फॅमिली पण सगळी सपोर्टिव्ह आहे. फक्त काही फ्रेंड्स असतात ज्यांची चुकीची थिंकिंग आहे, जसं आपण स्टार्टिंगमध्ये बोललो की हाईट स्टॉप होईल, मसल ग्रो होईल, असं तसं. ते तर आपण आधीच सॉर्ट आउट केलं तर ते मी लाईक रिपीट नाही करू शकत परत.
पण हा लाईक सगळे सपोर्टिव्ह आहेत, पण काही काही जण असतात असे लाईक जळणारे असतात. पण हो आपल्याला काय त्यांच्याशी लिंक ना, ते थोडी ना आपल्याला बरोबर. पोचतात, जे हा, करतात आपण ते दुर्लक्ष आपण करायचं करतात. त्याच्याकडे, हा बरोबर. एक्झॅक्टली, आपण असं सगळं करतात. हम्म. हम्म, हम्म. तुला म्हणजे लाईफ टाईम पॉवर लिफ्टिंग मध्येच तुला म्हणजे फिटनेस इंडस्ट्रीमध्येच करिअर करायचं आहे की दुसरा काही विचार आहे तुझा? हा म्हणजे आता बघायला गेलो ना, मला स्पोर्ट्स न्यूट्रिशन मध्ये स्टडी करायचंय. आणि जर बर. ते हा. पण एक आहे ऑप्शन आणि एक फिजिओथेरपी पण ऑप्शन आहे. म्हणजे स्पोर्ट्स अरे वा. न्यूट्रिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही हा. कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला एक डाईट प्लॅन प्रॉपर सजेस्ट करू शकता. हम्म, हम्म, तुमच्या हम्म, तुम्ही जे हम्म. त्याला खायला बोललं ना, ते त्याला तेच खायचंय. आणि फिजिओथेरपी बरोबर. म्हणजे बघायला गेलो ना, की तुम्ही हम्म, कोणत्याही स्पोर्ट्स फील्डमध्ये जाऊन जो पण एक हम्म. एक प्लेअर इंजर्ड आहे, तर त्याला हो. तुम्ही रिकवर करू शकता. एक त्यांचा हम्म, प्रॉपर एक हम्म, फिजिओथेरपीच्या प्रमाणे पूर्ण हम्म. बेसिक वर्कआउट चार्ट असतो, तुम्ही तो देऊ शकता. हम्म, हे तर हम्म, असे म्हणजे 2 ऑप्शन्स आहेत, पण आता बघू कोणतं चूज करायचंय. बरोबर. मध्यंतरीच्या काळामध्ये जसं आपण आता हा इंस्टाग्राम लाईव्ह करतोय, हम्म. तसाच प्रसिद्ध बॉडी बिल्डर हम्म. डेनिस जोन्स हो यांचा सुद्धा इंस्टाग्राम लाईव्ह सुरू होता हो आणि त्यामध्ये तू जॉईन झाली हो होती, राईट? हो. तर काय नेमकं काय संभाषण झालं होतं तुमचं? बेसिकली माझा फर्स्ट टाइम होता. एवढी नॉलेज नव्हती ना तेव्हा, लाईक हा. असं लाजायची, लाईक बिंदास नाही बोलायचं. आता कशी बिंदास बोलते, पण तेव्हा तसं हम्म. नव्हतं. तर त्या हा फर्स्ट हा टाइम आमचं एवढंच म्हणजे मी माझं इंट्रोड्यूस केलं स्वतःला, की मी असं असं सगळं हा. करते. मग ते बोलले की हम्म, खूप चांगलं. मग त्यांनी त्यांची एक हम्म, अकॅडमी आहे, राकेश उडियार बरं. सरांची. हो, राकेश हां, उडेर जे खूप मोठे प्रसिद्ध हँडल सेलिब्रिटी करतायत. ट्रेनर हो, आहेत. हो हो. एक्झॅक्टली. तर त्यांनी हम्म, त्यांची अकॅडमी मला हे केली, हम्म, इंट्रोड्यूस केली. मग ते म्हणाले, "तू या हम्म. अकॅडमीला जाऊन बघ, की म्हणजे तुला असं लाईक कसं हा. जमतंय का? तुझं अजून फ्युचर जर तुला फिटनेसमध्ये अजून तर शिकायचंय, तर ते बरोबर. फ्युचर करू हो शकते." आणि हो. यावर्षी किंवा लास्ट इयर ते मे बी जानेवारीला येणार हम्म, होते. पण ते हम्म. तुम्हाला आता माहिती आहे, ते सगळे कॉम्पिटिशन तिथे पण स्टार्ट झालेत बर- बाहेरगावी, तर मे बी त्यांना जमलं नाही यायला. मग बरोबर. आता आम्ही मध्ये मध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहे राकेश उडियार सरांशी, तर आम्ही हम्म, त्यांच्याशी डिस्कस करत असतो काय सगळं कसं हम्म, करायचंय ते. हम्म, 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 हम्म. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. तू आता ह्या लेवल पर्यंत येऊन पोहोचले, एवढं सगळं म्हणजे तुझ्याकडं फिटनेसशी रिलेटेड जो ज्ञानाचा जो साठा आहे तुझ्याकडं, तर ह्या सगळ्या सक्सेसचं श्रेय तू कोणाला देशील? माझ्या मम्मी पप्पांना, कारण की लाईक असं नाही की मी माझ्या फ्रेंड्सना देईल किंवा अदर फॅमिली मेंबर्सना देईल, ते हम्म. तेव्हा नव्हते ना प्रॅक्टिसला. मेन तर हा मम्मी हा पप्पाच होते. आणि पप्पा हा. लाईक बरोबर. माझे कोच आहेत पप्पा, तर त्यांनी मला सगळे पूर्ण लाईक पॉवर हम्म, लिफ्टिंगची कशी प्रॅक्टिस घ्यायची, कसं हम्म. काय करायचंय आणि हा. डाईटचं कसं काय करायचंय, ते सगळं ते बघायचे. आणि डाईट पेन बनवायचंय ती हम्म, माझी मम्मी बघते. तो मी कधी फॉलो नाही हम्म. करत डाईट, पण मी करते, नाही असं नाही, मी हा पण हा. करते. हम्म, 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 हम्म. कधी कधी करते, पण करते, असं हम्म. नाही असं नाही. तर हा मी त्यांना सगळे माझं लाईक सक्सेसचं पूर्ण असं श्रेय हा देईन. हा हा हा. अरे, एक प्रामुख्याने प्रश्न विचारावासा वाटतो. आता तुझे पप्पा सुद्धा बॉडी बिल्डिंग मध्ये हा. आई सुद्धा पॉवर लिफ्टिंग मध्ये हो तर तुम्ही सप्लिमेंट घेतच असतील, यात ते मात्र शंका हा. नाही. हो परंतु आपल्या या समाजामध्ये असे काही लोक आहे, अरे यांनी काय डब्बे खाऊन बॉडी बनवली आहे, हो. पावडर खाऊन बॉडी बनवली आहे, हा. तर याबद्दल तुला तुझं वैयक्तिक मत काय आहे तुझं? तसं आम्ही प्रोटीन घ्यायला गेलो ना, तर लाईक जे आमच्या बॉडीला सूट होतं ना, आम्ही तेच घेतो. आणि जर तुम्ही प्रॉपर एक चांगल्या ब्रँडचं घ्याल ना प्रोटीन, ते उलट हा. तुमच्यासाठी बेटर आहे. कारण की तुम्ही कोणतं पण हम्म. लोकल घ्या, जे चांगलं नाही वाटतंय तुम्हाला पण, बट तरी तुम्ही कन्झ्युम करताय, हा ते मग हा तुम्ही हा. अजिबातच करू नका. ते खूपच चुकीचं आहे, मी तर म्हणेल. तुमच्या एक प्रॉपर हम्म. कोचला विचारा, किंवा तुमचे फ्रेंड कोच असतील त्यांना विचारा, जे तुम्हाला एक हो. प्रॉपर नॉलेज देतील त्याच्याबद्दल. तेव्हाच हा तुम्ही हे हा करा, प्रोटीन इंटेक करा. त्याच्याने तुमची बॉडीची रिकव्हरी पण चांगली होते. असं गरजेचं नाही की प्रोटीन हा. घेतलीच पाहिजे. डाईट आहे बरोबर. तरी चांगलं आणि प्रोटीन तरी चांगलं. हो, बरोबर. प्लांट प्रोटीन पण शरीराला खूप चांगलं असतं. हो. एक शेवटचा प्रश्न, तुझ्या सक्सेसचा मंत्र काय आहे नेमका? आय गेस मी माझ्या युट्यूबमध्ये पण ते तुम्हाला म्हणालेली, नेव्हर गिव्ह अप. ते माझ्या हा. पप्पांनीच सांगितलेलं की काही झालं तर गिव्ह अप नाही करायचं. बरं. भले थोडंसं ना हो की जास्तीच ना हो, गिव्ह अप नाही करायचं. असं काय हे नाही करायचं की हरलो ते जिंकलो. हरलो तरी चालेल, जिंकलो तरी चालेल, पण फक्त गिव्ह अप नाही करायचं कधी. आणि बरोबर इंडियासाठी बरोबर. मेनली मला पार्टिसिपेट करायचं ना, तर आता हम्म. तेच डोक्यात ठेवून चालते आम्ही. बरोबर. आता तू कितवीला आहे? मी आता 9वीला गेली. बर बर बर. तर अरे, आज तू वेळात वेळ काढून एक संपूर्ण तुझी स्वतःची सक्सेस स्टोरी, तुझं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड, एक फिटनेस हो. इंडस्ट्री मधलं तुझं संपूर्ण नॉलेज आज या इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून तू शेअर केलं. बऱ्याच जणांना याचा नक्कीच फायदा होईल. फार कमी वयामध्ये तू हे ज्ञान अवगत केलंय, तर थँक्यू सो मच. बाकी तुला पुढील जेवढं काही पॉवर लिफ्टिंगच्या ज्या स्पर्धा आहेत
त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि हा हो, आणि तुला जे आता न्यूट्रिशन मध्ये जर तुला सर्टिफिकेशन करायचंय त्याच्यासाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ओके, चलो बाय. बाय.